नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. संपादक डॉक्टर शैलेश गुजर. पुणे महानगरपालिका ज्या वेळेला शहराचा विकास आराखडा तयार करते, त्यामध्ये काही जागांना सार्वजनिक उपक्रम करण्याकरता त्याच्यावरती आरक्षण देते. या आरक्षणाचा जागा मालकांना मोबदलाही दिला जातो, तो ट्रान्सफर्स ऑफ डेव्हलपमेंट राईट म्हणजे TDRच्या स्वरूपामध्ये. हे TDR ते बाजारामध्ये विकून बांधकाम व्यावसायिकांना मर्यादा असते त्या प्रमाणात ते विकत घेतात आणि ते त्यांच्या इमारतीवरती त्याचे फ्लॅट्स बांधतात. हे सगळं होत असताना ही किचकट प्रक्रिया किमान 3 ते 5 वर्ष चालते. यामध्ये सुटसुटीतपणा आला पाहिजे अशी भूमिका उज्ज्वल केसकर यांनी घेतली. जाणून घेऊयात उज्ज्वल केसकर. पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम यांचं मनपूर्वक अभिनंदन. TDR प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी काल त्यांनी बैठक घेतली आणि 180 दिवसामध्ये TDR देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. खरं म्हणजे 180 दिवस सुद्धा लागण्याची आवश्यकता नाही. 45 दिवसामध्ये आपण TDR देऊ शकतो आणि UDCPR मध्ये 90 दिवसामध्ये TDR देण्याचं बंधन आहे. तरी हरकत नाही, एक पाऊल आयुक्तांनी पुढे टाकलेलं आहे. या प्रक्रियेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या TDR देण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास केला. आमच्या असं लक्षात आलं की ही प्रक्रिया खूप सुटसुटीत करता येते आणि त्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची TDR देण्याची कार्यपद्धती पुणे महानगरपालिकेने आत्मसात केली तर मला वाटतं की 45 दिवसामध्ये आपण TDR देऊ शकतो. आता यामध्ये अनेक जणांचे बेस्टेड इंटरेस्ट असतात. अनेक लोक लायझनिंगची कामं करतात, त्यांचे इंटरेस्ट असतात. TDRचा भाव हाही यातला महत्त्वाचा फॅक्टर आहे. कोणाचा तरी विकल्याशिवाय दुसरा काढायचा नाही असं एक अलिखित धोरण असतं. त्यामुळे आज आम्ही आयुक्तांना एक निवेदन सादर करून त्यामध्ये फ्लो चार्ट देणार आहोत आणि त्या फ्लो चार्ट प्रमाणे जर महानगरपालिकेने SOP तयार केली तर मला वाटतं की जो जागा मालक महानगरपालिकेला जागा देऊ इच्छितो त्याला दिलासा मिळेल. महानगरपालिकेला जागा ताब्यात येतील, TDRचे भाव स्थिर राहतील आणि लोकांना देखील अफोर्डेबल हाऊसिंग मिळू शकेल. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि आम्ही आज आयुक्तांना या संदर्भात सांगणार आहोत. यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे TDR खर्ची. TDR खर्ची म्हणजे जी आत्ताची प्रक्रिया आहे ती इतकी किचकट आहे आणि त्यामध्ये पारदर्शीपणा नाही. माझे बँकेमध्ये 5,000 रुपये आहेत, त्यातले मला 500 रुपये काढायचे आहेत. ते 500 रुपये काढण्यासाठी एक प्रक्रिया ठरवण्याची आवश्यकता आहे. ती ठरवली तर मला वाटतं की आत्ताची प्रक्रिया ही संपेल. 7 दिवसामध्ये TDR खर्ची होऊ शकेल. त्या संदर्भातही आम्ही आयुक्तांना आज निवेदन देणार आहोत. यापूर्वी जेव्हा ते आयुक्त म्हणून पुण्यात आले त्याच्यानंतर त्यांचं अभिनंदन करतानाच त्यांना मी एक WhatsAppवर मेसेज पाठवला होता आणि या 3 विषयांसाठी त्यांची वेळ मागितली होती. परंतु आयुक्तांनी जो निर्णय घेतला त्याचं पुन्हा आम्ही स्वागत करतो. आपले पुणे आपला परिसर आयुक्तांच्या बरोबर या विषयामध्ये भक्कमपणे उभी आहे.